नवरात्रोत्सव सुरू आहे. यातच अनेक ठिकाणी गरब्याचं सुद्धा आयोजन केलं जातं. मात्र प्रत्येक गरबा प्रेमीला आवडेल, त्यांना पूर्णपणे सुरक्षित वाटेल आणि प्रत्येक क्षणाची आठवण डोळ्यात मोबाईलमध्ये कैद करता येईल अशा रीतीने खास गरब्याचं आयोजन सोपं नसतं. अशा उत्तम गरबा आयोजनाचं उदाहरण म्हणजे डोंबिवलीतला रासरंग 2023 याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. डोंबिवली रासरंग 2023 ही गर्दी, वेगवेगळी वेशभूषा करून आलेली ही तरुण मंडळी, रोषणाई, रस्त्याच्या कुठल्याही बाजूला तुम्ही नजर टाकली तर तरुणांची गर्दी आहे. एक उत्तम इव्हेंट मॅनेजमेंट किंवा एक उत्तम व्यवस्थापन कसं आहे हे दाखवण्याकरता माझा हा एक प्रयत्न आहे. डोंबिवलीतल्या धनाजी नानाजी चौधरी ग्राउंड म्हणजे डीएनसी हायस्कूलचा जे ग्राउंड, या ग्राउंडवरती दरवर्षी हा जो इव्हेंट आहे म्हणजे नवरात्र उत्सव जो आहे तो भरवला जातो. आणि यावर्षी तर नैतिक नागदा हा एक दांडिया किंग जो आहे भारतातला, त्याचा परफॉर्मन्स इकडे होत असतो. त्याच्यावरती सगळे थिरकत असतात. तर कशा पद्धतीने हे मॅनेजमेंट केलं तुम्हाला दाखवतो. एक म्हणजे तिथे जी गर्दी दिसते, ही गर्दी जी आहे तिथे आम्ही जाऊ शकत नाही. तिथे ऑलरेडी खूप गर्दी आहे. आतमध्ये जाण्याकरता संध्याकाळी 6 वाजल्यापासून अनेक तरुणांनी गर्दी केलेली आहे. त्यामुळे आपण व्हीआयपी एंट्रीने जाऊया. म्हणजे लोकांना आतमध्ये यायला, त्यानंतर व्हीआयपीजनं वेगळी एंट्री आणि अजून त्या साईडला मागच्या साईडला तिकडे देखील लोकांना येण्याकरता जागा केलेली आहे. म्हणजे कुठेही जास्त गर्दी होऊ नये किंवा गर्दीचा कोणी त्रास होऊ नये याचा पूर्णपणे काळजी जी आहे त्या इव्हेंट मॅनेजमेंटने घेतलेली आहे. एवढंच काय तर आतमध्ये गर्दी झाल्यावरती इथे बाहेर जे गरबा प्रेमी आहेत त्यांना नाचता यावं याकरता आतला जसा माहोल आहे लाइटिंगचा किंवा आतलं जसं संपूर्णपणे नियोजन आहे तशाच पहिलं नियोजन या रस्त्यावरती दोन्ही बाजूला केलं गेलं आहे. बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे मी की आतमध्ये गर्दी झाल्यामुळे जे गरबा प्रेमी आहेत ते बाहेरच इकडे येऊन गरबा खेळतात, कारण आतमध्ये एक गर्दी झाल्यानं कोणाला सोडत नाही. तर अशा पद्धतीनं इथं कोणतीही गडबड होऊ नये म्हणून हे व्हीआयपी एंट्री तिकडून जाऊ शकत नाही. ही व्हीआयपी एंट्री आहे. बाउन्सर्स देखील इथे तैनात केले झालेत, कारण का गर्दी झाल्यावरती या गर्दीचा फायदा जे ते अनेक जण घेतात आणि ह्याचाच कोणीतरी गैरफायदा घेऊ नये याकरता ही अशा पद्धतीनं तयारी केली गेलेली आहे. ही संपूर्ण लॉबी आहे. म्हणजे पास दाखवल्यानंतर 9 दिवसाचा पास दिलेला आहे. वेगवेगळे रंग जे आहेत, जे वारानुसार आणि तारखेनुसार रंग ठरलेले आहेत, यानुसार हे सगळे रंग जे आहेत ते दाखवले गेलेले आहेत. आणि ही एंट्री आहे. म्हणजे ज्यावेळेस आतमध्ये तुम्ही पास दाखवलं तुम्ही आतमध्ये जेव्हा येता त्यावेळेस ही एंट्री पूर्ण रोषणाई केलेली आहे. इथे त्यांनी एक कॉर्पोरेट ऑफिस तयार केलेलं आहे. इथून सगळं कंट्रोलिंग होतं. त्या बाजूला इमर्जन्सी गाड्या म्हणजे अँब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील तिथे उभ्या केल्या, कारण मागून ग्राउंडमधून बाहेर पडायला मोठी जागा आहे, तिथं मोठा गेट आहे. अशा पद्धतीने तयार केले गेलेले आहे.